एका छोट्या गावातल्या जंगलाजवळ घडणारी ही कहाणी आहे, जिथे एका चिमुकल्याच्या डोळ्यात त्याची म्हणजे आई हरवलेली असते आणि त्या शोधात उलगडत जातं एक गूढ, भयावह आणि हृदयाला चटका लावणारा प्रवास. चित्रपटाचं नाव आहे बो बिट्टू बुटा. इथे बो म्हणजे आई आणि बुट्टू म्हणजे छोटा मुलगा आणि बुटा म्हणजे भूत. या तिन्ही शब्दामागे दडलं आहे एक रहस्य, एक वेदना आणि एक सत्य जे मन हेलावून टाकतं. कधी आईसाठीची तळमळ, कधी गावातली अंधश्रद्धा, तर कधी आत्म्याची थरारक उपस्थिती. हे सगळं या चित्रपटात अनुभवायला मिळतं. चला तर मग मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपण दोन माणसांना पाहतो, जे एका बाईला जबरदस्तीने ओढत नेऊन एका होडीत बसवतात. नंतर ते तिला दुसऱ्या गावात रत्नमाला नावाच्या बाईच्या घरी घेऊन जातात. ही जी बाई इथे आणली गेली होती ती पजेस होती आणि तिला आणणारा तिचा स्वतःचाच मुलगा होता. रत्नमाला पजेस लोकांमधून वाईट आत्मा बाहेर काढण्याचं काम करते. या पजेस बाईच्या अंगात सविता नावाच्या बाईची आत्मा होती. रत्नमाला सविताला एक चॅलेंज देते की ती एका माशाच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. सविता हे चॅलेंज स्वीकारते आणि जशी ती माशात प्रवेश करते तशी रत्नमाला त्या माशाला कापून टाकते आणि त्यामुळे सविताची आत्मा नष्ट होते आणि अर्थातच ती पजेस बाईही बरी होते. यानंतरच्या सीनमध्ये आपण एका छोट्या मुलाला पाहतो, जो अंधारात घराच्या बाहेर जातो. तेवढ्यात त्याची आई त्याच्या समोरून घरात प्रवेश करते. मुलगा पुढे जातो आणि पाहतो की त्याचे वडील झाडाला लटकलेले आहेत. त्यांनी स्वतःला संपवलं आहे. तो मुलगा जोरात किंचाळतो आणि सीन बदलतो. आता सीन बुट्टू नावाच्या व्यक्तीवर येतो, जो झोपेतून जागा होतो. खरं तर बुट्टू हे सगळं स्वप्नात पाहत असतो, कारण हे दृश्य त्याच्या बालपणीचं होतं. त्याचे वडील सुद्धा अशाच प्रकारे मृत पावले होते. आणि हो, बुट्टूची आई म्हणजेच आपल्याला पहिल्या सीनमध्ये दिसलेली रत्नमालाच आहे. बुट्टू बोनपूर गावात राहतो. तो एक तलाव सांभाळतो. तिथे मासे पकडून विकण्याचा व्यवसाय करतो. पण त्याच्या तलावात फारच कमी मासे असतात, त्यामुळे त्याला फारसा फायदा होत नाही. म्हणजे बुट्टू आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणीत आहे. त्याची आई रत्नमाला सुद्धा झाडफूक सारख्या उपचाराचं काम करून घर चालवते. तिच्याकडेही पैसे नाहीत आणि ती कर्जात बुडालेली आहे. शिवाय ती अजून कर्ज घेतच असते. इथे आपल्याला बुट्टूचा मित्र सनई भेटतो. बुट्टू आणि सनई बाईकवर फिरायला जात असतात. ते दोघं गावात येणाऱ्या पूजेसाठी चंदा गोळा करत असतात आणि या दरम्यान आपल्याला गावातील अजून काही लोक दिसतात. गावात एक पोलीस आहे अमित, ज्याचे वडील त्याच्या बकऱ्यांमध्येच गुंतलेले असतात. अमितच्या वडिलांचं नाव आहे विभूती. गावात एक होमिओपॅथिक डॉक्टरही आहे, ज्याची मुलगी रिंकी बुट्टूला पसंत करते, पण बुट्टू मात्र तिच्यापासून लांब राहतो. गावात एक माणूस आहे, जो फॉरेन म्हणजे दुबई गेल्यामुळे सगळ्यांना वल्ला हबीबी करत असतो. एक महत्वाची गोष्ट म्हणजे सनईच्या बाईकमध्ये एक अजब प्रॉब्लेम आहे. तो कोणत्याही शार्प वस्तूला होलमधून घालून ती बाईक सुरू करू शकतो, पण या बाईकचं बॅलेन्सिंग काहीतरी गडबड असतं, त्यामुळे ती कुठेही पडते. पुढे दुबईवरून आलेल्या माणसाच्या घरी एक फंक्शन असतं आणि त्यासाठी भरपूर माशांची गरज असते. बुट्टू मात्र आपल्या तलावातून फक्त एकात कार्टन मासे देतो, कारण त्याच्या तलावात फारच कमी मासे उरलेले असतात. बुट्टूचा कजिन सोमू बऱ्याच मोठ्या प्रमाणात मासे भरलेले कार्टन घेऊन येतो आणि बुट्टूला चांगलाच बेइज्जत करतो. म्हणतो की त्याचा धंदा अजिबात चालत नाही. सोमूचाही स्वतःचा एक तलाव आहे, जिथे खूप मासे आहेत, त्यामुळे तो चांगले पैसे कमावतो. यानंतर आपण बुट्टूच्या ग्रेट ग्रँडफादरची पुण्यतिथी पाहतो. तिथे पुन्हा एकदा बुट्टू आणि सोमू यांच्यात वाद होतो, कारण बुट्टूने सोमूच्या बुलेटवर बसण्याचा प्रयत्न केला होता आणि यावरूनच सोमू त्याला खूप उलटसुलट बोलतो. बुट्टू स्वतःची बाईक घेऊ शकत नव्हता. इथे आपण हेही समजतो की गावातले लोक बुट्टूला आणि त्याच्या आईला तिच्या झाडफूकच्या व्यवसायासाठी सतत टॉन्ट करत असतात, जे बुट्टूला खूपच वाईट वाटतं. एक गमतीदार गोष्ट म्हणजे बुट्टूची आजी सतत त्याच्या आईला त्रास द्यायची, म्हणून रत्नमाला प्रत्येक पुण्यतिथीला असा अभिनय करायची की जणू तिच्या अंगात ग्रेट ग्रँडफादरची आत्मा आली आहे. मग ती स्वतःच्या सासूला तिचे पाय दाबायला लावायची, मटण बनवून खायची आणि दारूही प्यायची. त्यानंतर त्या रात्री बुट्टू आणि त्याच्या आईमध्ये वाद होतो, कारण बुट्टू गावाबाहेर जाऊन काहीतरी काम करायचं ठरवतो, पण त्याची आई त्याला गावाबाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे बुट्टू चिडून म्हणतो की तो दुसऱ्या दिवशी सकाळी गाव सोडून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी रत्नमाला घराबाहेर एक घुबड पाहते आणि तिला वाटतं की आजचा दिवस काहीतरी वाईट घडवणारा आहे, म्हणून ती बुट्टूला बाहेर जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते. पण बुट्टू सैनीसोबत गावाबाहेर जातो आणि एका अशा माणसाला भेटायला जातो, जो त्यांना दुबईमध्ये नोकरी लावू शकतो. पण त्या माणसाने त्यासाठी 1,00,000 रुपये मागितले, जे बुट्टू आणि सनी दोघांकडेही नव्हते. म्हणून ते दोघं परत गावाकडे निघतात. वाटेत रात्री खूप उशीर होतो. त्यावेळी सनईच्या बाईकची किल्ली पुन्हा पडते आणि त्यांना ती सुरू करण्यासाठी एखादी शार्प वस्तू लागणार असते. ही वस्तू शोधताना बुट्टू एका झाडाजवळ जातो, जिथे काहीतरी विचित्र असतं. सनई बुट्टूला शोधत तिथे जातो आणि पाहतो की बुट्टू जमिनीवर पडलेला असतो
आणि त्याच्या हातात एक मोठा खिळा असतो, जो वापरून बाईक सुरू होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुट्टू आता खूपच विचित्र वागू लागला असतो. तो काहीच बोलत नाही. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव नसतो. तो शांतपणे घरी येतो, आईशी काही न बोलता जेवतो आणि झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी एक चमत्कार होतो. बुट्टूच्या तलावातून भरपूर मासे निघतात आणि त्यामुळे त्याला खूप चांगली कमाई होते. उलट सोमूच्या तलावातून एकही मासा मिळत नाही आणि त्यामुळे त्याला थेट बुट्टूवर संशय येतो. त्या रात्री पोलीस अमितच्या वडिलांची एक बकरी गायब होते आणि प्रेक्षकांना दाखवलं जातं की एक सावली ती बकरी मोठ्या वेगाने उचलून घेऊन जाते. नंतरच्या सकाळी आपण बुट्टूला आपल्या घरात मटण शिजवताना पाहतो. हो मंडळी, बुट्टू इथे आपल्या आईला चांगले पैसे देतो, ज्याच्या मदतीने ती आपलं कर्ज फेडू शकते. कर्ज फेडताना ती 1000 रुपये जास्त देऊन टाकते आणि त्यामुळे रिंकी हे पैसे परत देण्यासाठी बुट्टूच्या घरी येते. इथे बुट्टू अगदी शांतपणे रिंकीच्या मागे उभा राहतो, जे थोडं विचित्र वाटतं. कारण बुट्टू सामान्यतः रिंकीपासून दूर पडत असतो, पण आज मात्र तो रिंकीकडे आकर्षित झाल्यासारखा वाटतो. दुसऱ्या रात्री पुन्हा एकदा विभूती काकांची अजून एक बकरी गायब होते आणि सकाळी गावकऱ्यांना त्या बकरीचा फक्त सांगाडा सापडतो, जणू कोणीतरी तिला जिवंतच खाल्ली आहे. या टप्प्यावर बुट्टूच्या आईलाही संशय येऊ लागतो, कारण मध्यरात्री जेव्हा ती पाणी प्यायला उठते तेव्हा बुट्टू जागा असतो आणि खुर्चीवर बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी बुट्टू रिंकीच्या घरी जाऊन तिला संध्याकाळी 5 वाजता धरणाजवळ भेटायला बोलवतो. मग वाटेत सोमू बुट्टूला थांबवतो आणि त्याच्याशी वाद घालतो, कारण त्याला वाटत असतं की बुट्टू त्याच्या तलावातून मासे चोरतोय. हे भांडण पोलीस अमित येऊन थांबवतो, पण यावेळी बुट्टूचं वागणं थोडं विचित्र असतं. पुढे संध्याकाळी 5 वाजता रिंकी बुट्टूला भेटायला धरणाजवळ येते. तेव्हा बुट्टू तिला किस करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे रिंकी नाराज होते आणि तिकडून निघून जाते. नंतर बुट्टू घरी परततो, जिथे त्याची आई एका बाईच्या अंगातील भूत काढत असते. ही बाई बुट्टूला पाहून खूप विचित्र पद्धतीने हसते आणि मग रत्नमालाला सांगते की तो तुझा मुलगा तुझ्यापासून हिसकावून घेईल. या क्षणी ती बाई स्वतःची जीभ चावून तोडून टाकते, पण रत्नमाला काहीही करून तिच्या अंगातील आत्मा बाहेर काढते. त्याच रात्री रत्नमालाला त्या बाईचं स्वप्न पडतं, ज्यात ती पुन्हा पुन्हा सांगते की तो तुझा मुलगा तुझ्यापासून हिसकावून घेऊन जाईल. हे दुःस्वप्न पाहून रत्नमाला घाबरून उठते आणि पाणी प्यायला जाते. तेव्हा तिला जाणवतं की घरात कुणीतरी फिरत आहे. ती लगेच आपल्या मुलाच्या खोलीत जाते, जिथे बिट्टू मात्र शांतपणे झोपलेला असतो, पण जमिनीवर तिला स्पष्टपणे रक्ताचे डाग दिसतात. या क्षणी रत्नमालाला खात्री होते की बुट्टूच्या अंगात कुठल्या तरी प्रकारचं भूत आहे. दरम्यान गावात बकऱ्या सतत गायब होत होत्या, त्यामुळे गावकरी मशाली वगैरे घेऊन रात्री त्या बकरी चोराला शोधण्यासाठी निघतात, पण कोणाच्याच हाती काही लागत नाही. दुसऱ्या दिवशी पूजा असते आणि तिथे एक गाणं होतं. गाणं महत्त्वाचं नसतं, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाण्यात एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर जेव्हा साऊंड वाजतो तेव्हा बुट्टूला त्यात त्रास होतो. या गाण्यादरम्यान बुट्टूची आई रत्नमाला त्याच्या खोलीतल्या पलंगाखाली एक निंबू ठेवते. बुट्टू जेव्हा घरी परततो तेव्हा तो सगळ्यात आधी त्या लिंबाला उचलून आईसमोर फेकतो. नंतर तो घरातल्या सगळ्या वस्तूंना हवेत उडून देतो. बुट्टू इथे ए आई म्हणून विचित्र प्रकारे हसतो आणि मग आपल्या आईला नावाने हाक मारतो. म्हणतो, मी तुझ्या पातळीपेक्षा वरची आत्मा आहे. माझ्याशी झगडायचा विचारही करू नकोस. हे ऐकून बुट्टू स्वतःच दरवाजा बंद करून झोपी जातो. या सीन नंतर आपल्याला रत्नमालाचा भूतकाळ दाखवला जातो. जेव्हा बुट्टू लहान होता त्यावेळी हे लोक आर्थिक संकटात होते. बुट्टूचे वडील रत्नमालाला सतत सांगायचे की तिने आपली तंत्रविद्या वापरून पैसे कमावायला हवे, पण रत्नमाला हे स्पष्टपणे नाकारायची, ज्यामुळे तिचा पती तिच्यापासून नाराज असायचा. एक दिवशी अचानकच बुट्टीचे वडील खूप पैसे घेऊन घरी आलेत. हे स्पष्ट असतं की त्यांनी कुठला तरी चुकीचा मार्ग स्वीकारलेला असतो. बुट्टूच्या वडिलांनी काय चुकीचं केलं हे तुम्हाला कथेत पुढे कळेलच. सध्याच्या घडीला बुट्टू अजूनही तसंच वागू लागला होता. आईला पैसे देतो आणि म्हणतो, जे हवं असेल ते घे, मी आणून देईल. दुसरीकडे गावकरी रात्री गस्त वाढवत होते, कारण आता तर बकऱ्या मोठ्या प्रमाणात गायब होऊ लागल्या होत्या. दरम्यान रिंकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिचे वडील तिचं लग्न बँगलोरमध्ये राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर सोबत लावण्याचा विचार करत होते, पण रिंकीला तर बुट्टूच आवडत होता. त्यामुळे ती बुट्टूला भेटते आणि त्याला सांगते की त्याने तिच्या वडिलांकडून तिचा हात मागावा. दोघंही एका तलावाच्या काठावर बसलेले असतात. तेव्हा सुमू आपल्या पंटर मित्रांसोबत तिथे येतो. सुमूच्या डोक्यात बुट्टूला तलावात ढकलून देण्याचा विचार असतो, पण जसा तो जवळ जातो त्याला तलावात रिंकीची सावली दिसते, पण बुट्टूची सावली मात्र कुठेच नसते. हे पाहून सुमूला समजतं की बुट्टूसोबत काहीतरी गडबड आहे आणि तो तिकडून घाबरून ओरडून पळत जातो. त्या रात्री गावकरी एक मोठी शोध मोहीम राबवतात, त्यांच्या बकऱ्यांना कोण खातंय हे शोधण्यासाठी. शोधादरम्यान एक व्यक्ती लघुशंकेसाठी थांबतो आणि मागे राहतो. तेवढ्यात त्याला जंगलात काही हालचाल जाणवते, पण पुढच्या क्षणी त्याचं डोकं धडापासून वेगळं झालेलं असतं. गावकरी जेव्हा तो मृतदेह पाहतात तेव्हा ते थक्क होऊन जातात. दुसऱ्या दिवशी पोलीस येतात आणि मृतदेह तपासणीसाठी पाठवला जातो. गावकऱ्यांना सूचना दिली जाते की रात्री कोणीही घराबाहेर जाऊ नये. या सर्वादरम्यान बुट्टू रिंकीच्या वडिलांकडे जातो आणि सांगतो
की तो त्यांच्या मुलीशी लग्न करू इच्छितो. हे ऐकून रिंकीचे वडील त्याला खूप अपमानित करतात आणि घराबाहेर हाकलून देतात. त्या रात्री बुट्टूची आई रत्नमाला त्याला थेट विचारते, तू कोण आहेस? म्हणजे तुझ्यात कोणाची आत्मा आहे? रत्नमाला त्याच्यावर काहीतरी चूर्ण फेकते, ज्यामुळे बुट्टू संतापतो आणि आईचा गळा पकडून तिला हवेत उचलतो. तो रत्नमालाला मोठ्याने ओरडून शेवटचा इशारा देतो की त्याच्या गोष्टीत तिने नाक घालू नये. या पॉइंटनंतर कथा परत भूतकाळात जाते, जिथे आपल्याला कळतं की बुट्टूच्या वडिलांकडे पैसे कुठून येत होते. त्यांनी खरं तर काळा जादू सुरू केला असतो आणि एक वेळ अशी आली की ते स्वतःच्याच मुलाची म्हणजे बुट्टूची बली देणार होते. त्यावेळी रत्नमालाने त्यांना थांबवलं आणि त्या झटपटीत तिने बुट्टूच्या वडिलांचाच गळा दाबून त्यांचा अंत केला होता. नंतर तिने त्यांना झाडाला लटकवलं, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की त्यांनी स्वतःला संपवलं आहे. म्हणजे थोडक्यात रत्नमालानेच आपल्या पतीला संपवलं होतं, पण ते तिने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी केलं होतं. आता वर्तमान काळात आपण पाहतो की रत्नमाला कुणाला तरी फोन लावते, पण फोन उचलला जात नाही. त्यामुळे ती गुपचूपपणे बस पकडून कुठेतरी निघून जाते. जाण्याआधी ती बुट्टूचा मित्र सनीला सांगते की त्याच्यावर लक्ष ठेव आणि स्वतःही सावध राहा. रत्नमाला आता लिंगराज नावाच्या व्यक्तीला भेटायला चालली होती, जो तंत्रविद्येत खूप पारंगत होता. लिंगराज स्वतःला ली म्हणवतो, त्यामुळे आपणही त्याला ली म्हणूया. ली लगेच एक विधी करून हे शोधतो की बुट्टूच्या आत कोणाची आत्मा आहे. यावेळी एक विचित्र भुताटकी स्त्री लीच्या कानात किंचाळते आणि इथून आपल्याला अमारी नावाच्या व्यक्तीची पार्श्वभूमी कळायला लागते. तर अमारी कोण होता? तर त्याचीच आत्मा बुट्टूच्या शरीरात आहे, म्हणून आपल्याला त्याची कथा समजून घ्यावी लागेल. जेव्हा अमारीचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी त्याला टाकून दिलं आणि त्यामुळे तो अत्यंत गरिबीत वाढला. त्यामुळे त्याला जगण्यासाठी चोरी करावी लागत होती आणि गावकरी त्याला नेहमी मारहाण करत असत. मोठा झाल्यावर अमारी गावातील बकरा चोरण्यास लागला. त्याला एक मुलगी आवडायची आणि विशेष म्हणजे त्या मुलीलाही तो आवडायचा. पण ही मुलगी गावातील श्रीमंत माणसाची मुलगी होती आणि अमारी तिच्याच वडिलांची बकरी चोरत असे. एक रात्री त्या मुलीच्या वडिलांना समजतं की अमारीच त्याच्या बकऱ्या चोरतोय. दुसऱ्या दिवशी ते गावातील अनेक लोकांना घेऊन अमारीच्या घरी धाव घेतात. तेव्हा अमारी आणि ती मुलगी इंटिमेट होत असतात. पण गावकरी घरात शिरतात आणि त्यांना ती मुलगी मृतावस्थेत आढळते. तिच्या मृतदेहाजवळ अमारी रडत असतो. सर्वांना वाटतं की अमारीनेच त्या मुलीचा जीव घेतलाय आणि मग काय, गावकरी अमारीला बांधून त्याला मारहाण करतात आणि त्याला त्या झाडाजवळ नेतात. त्याच झाडाजवळ जिथे बुट्टूवर आत्मा आलेली होती तेथे ते अमारीला झाडाला बांधतात आणि त्याच्या डोक्यात एक मोठा खिळा घुसवतात. आणि हाच तो खिळा होता जो बुट्टूने एक दिवस बाईक सुरू करण्यासाठी काढला होता. बुट्टूला तो खिळा झाडामध्ये अडकलेला सापडतो आणि तो खिळा बाहेर काढतो. यामुळे अमारीची आत्मा मुक्त होते आणि बुट्टूच्या शरीरात शिरते. तर ही होती बुट्टूच्या आत असलेल्या अमारीच्या आत्म्याची कथा. दरम्यान वर्तमानात सनी बुट्टूला बकरी मारून कच्ची खाताना पाहतो आणि कसंबसं तिकडून पळ काढतो. यानंतर बुट्टू रिंकीच्या घरी जाऊन तिच्यासोबत जवळीक साधतो आणि तिच्या वडिलांना येण्याआधीच तिकडून पळूनही जातो. जाताना तो रिंकीला सांगतो की आपण दोघं इकडून पळून जाऊया. याच दरम्यान पोलीस अधिकारी अमितचे वडील बेपत्ता होते आणि अमित त्यांना शोधत जंगलात फिरतो. विभूती काका म्हणतात की त्यांना खूप अभिमान वाटत होता जेव्हा अमित पोलीस झाला, पण आज तो त्यांच्या बकऱ्या चोरी होण्यापासून वाचू शकला नाही. मग अशा पोलीसगिरीचा काय उपयोग? हे ऐकून अमित खूपच चिडतो आणि संपूर्ण गावाला एकत्र करतो, जेणेकरून सगळे मिळून आज शेवटी बकरी चोरायला संपवू शकतील. या जमावात सुमोही येतो आणि तो स्वतःसोबत बंदूक घेऊन आला असतो, कारण त्याला गुन्हेगाराला गोळ्यांनी उडवायचं असतं. दुसरीकडे रत्नमाला आणि ली ही गाडीने गावात परत येतात, पण घरी त्यांना बुट्टू सापडत नाही. अशावेळी ली बुट्टूच्या खोलीतील चादर फाडतो आणि तिची गाठ बांधायला लागतो. दरम्यान बुट्टू रिंगीला घेऊन पळून जात असतो, पण जेव्हा ली घरी ती गाठ बांधायला सुरुवात करतो तेव्हा बुट्टू वेदनेने तडफडायला लागतो. त्याचवेळी बुट्टूचं खऱ्या अर्थाने भूताचं रूप समोर येतं आणि रिंकीही ते पाहते. बुट्टू आता अतिवेगाने धावून थेट आपल्या घरी पोहोचतो, पण ली त्याच्यावर जादुई राख किंवा पाणी टाकायच्या आधीच बुट्टू त्याच्यावर हल्ला करतो. तो उड्या मारत पळून जातो. हे लोक बुट्टूचा पाठलाग करतात आणि बुट्टू रिंकीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांवर हल्ला करतो. मग रिंकीला जबरदस्तीने उडून नेऊ लागतो. तेव्हा ली पुन्हा तिथे येतो आणि यावेळी तो बुट्टूच्या डोक्यावर चमत्कारी राख टाकतो, ज्यामुळे बुट्टू काही वेळासाठी अशक्त होतो. ही संधी साधून लोक त्याला बांधून घेतात आणि त्याचं एक प्रकारचं एक्झोसिझम सुरू करतात. ली एक चमत्कारी पाणी एका बाउलमध्ये ठेवतो, जिथे बुट्टूच्या सावलीऐवजी आपल्याला स्पष्टपणे अमारी दिसतो. ते बुट्टूच्या अंगात असलेल्या आत्माला म्हणजेच अमारीला विचारतात की त्याला नेमकं काय हवं आहे. जर बकऱ्या हव्या असतील तर त्या त्याला दिल्या जातील, पण अमारी सांगतो की त्याला रिंकी हवी आहे. कदाचित त्याला रिंकी हवी कारण तो जिवंत असताना त्याचं प्रेम अपूर्ण राहिलं होतं आणि आता तो ते पूर्ण करू इच्छितो. यानंतर बुट्टू उर्फ अमारी आपली खुर्ची हवेत उचलतो
आणि ती जोरात खाली आपटतो, ज्यामुळे खुर्ची तुटते आणि तो सुटतो. मग तो सगळ्यांवर हल्ला करतो आणि शेवटी रिंकीला उचलून घेऊन पडतो. बुट्टू रिंकीसह जंगलात पळून जातो. इथे रिंकी प्रतिकार करत होती. आता तुम्हाला आठवत असेलच की गावातील लोक आधीच बकरी चोराला शोधत होते. खरं तर त्यांनी अनेक ठिकाणी सापडेही लावले होते. बुट्टू त्यापैकी एका सापड्यात अडकतो आणि सगळे गावकरी त्या दिशेने धाव घेतात. यावेळी रिंकीला बुट्टूवर दया येते आणि ती त्याला सापड्यातून सोडवते. बुट्टू तिथून पडतो आणि गावकरी त्याचा पाठलाग करतात. सुमू इथे आपली बंदूक वापरतो आणि बुट्टूवर गोळी झाडतो, ज्यामुळे बुट्टू एका खड्ड्यात कोसळतो. याचवेळी गावकऱ्यांना शेवटी कळतं की बकरी चोर दुसरं कोणी नसून बुट्टूच आहे. ही गोष्ट कळल्यावर सगळे एकदम हादरून जातात. आता बुट्टू त्यांच्यावर हल्ला करतो आणि जंगलात जाऊन लपतो. मग तो एकामागोमाग एक अनेक गावकऱ्यांना ठार मारायला सुरुवात करतो. इतकंच नाही तर सोमूचे जे मित्र होते पांडूरसारखे, त्यांनाही तो संपवतो. पण तो सोमूला किंवा अमितला मारण्याआधीच रत्नमाला आणि ली तिथे पोहोचतात. ली आपल्या तोंडात एक विशेष उपकरण ठेवलेला असतो, ज्यातून कंपन होताच तशी ध्वनिलहर बाहेर पडते, जी बुट्टूला त्रासदायक असते. बुट्टू, जो की भूतबाधाग्रस्त असतो, तो अस्वस्थ होतो आणि यावेळी गावकरी त्याला मारहाण करून अर्धमेलं करतात. गावकरी बुट्टूला ठार मारणारच असतात, पण रत्नमाला त्यांना थांबवते आणि सांगते की तो बुट्टू नाही तर अमारी आहे, ज्याने बुट्टूच्या शरीरावर कब्जा केला आहे. यावेळी रत्नमाला बुट्टूच्या अंगातील अमारीला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि तिथं एक गुपित समोर येतं. अमारीने आपल्या प्रेयसीला मारलं नव्हतं. प्रत्यक्षात तिच्या वडिलांनीच तिला अमारीच्या घरी पाहिलं होतं आणि त्यांना समजलं होतं की तिचं आणि अमारीचं नातं आहे. जर गाववाल्यांना हे कळलं असतं तर त्यांची बदनामी झाली असती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला ठार केलं होतं. आणि कारण त्या मुलीचा खून अमारीच्याच घरी झाला होता, म्हणून जेव्हा अमारी घरी आला तेव्हा त्याला आपली प्रेयसी मृतावस्थेत सापडली आणि त्या मुलीच्या वडिलांनी लगेचच अमारीवर खोटा आड घालून त्याला मारून टाकायला लावलं. यावेळी रत्नमाला बुट्टूच्या अंगातील अमारीला शांत करते आणि असं वाटतं की आता तो शांत झाला आहे. पण अचानक तो उफाळून येतो आणि हवेत तरंगायला लागतो. रत्नमाला त्याचे पाय पकडते आणि तेव्हाच सनईला आठवतं की अमारीची आत्मा त्या खिड्यामुळे झाडात अडकलेली होती. म्हणजे खिडा काढल्यामुळेच ती मुक्त झाली होती. म्हणून पुन्हा त्याच खिड्याने अमारीची आत्मा अडकवली जाऊ शकते. तो लगेचच रत्नमालाला तोच खिडा देतो आणि रत्नमाला तो खिडा बुट्टूच्या पायात खुपसते. त्यामुळे बुट्टूच्या आत असलेली अमारीची आत्मा खरोखरच तडफडत बाहेर येते आणि ली तिला वेळ न घालवता एका बाटलीत बंद करून टाकतो. त्यानंतर बुट्टू शेवटी शुद्धीवर येतो आणि सगळं काही नीट होतं. यानंतर काही दिवसानंतरचा सीन दाखवला जातो, जिथे बुट्टू आणि सनी दुबईला जात असतात, कारण तिथे त्यांना एक शेवटी चांगली नोकरी मिळते. जाण्यापूर्वी बुट्टू रिंकीला भेटतो, तिला सॉरी म्हणतो आणि तिला सांगतो की की तो तिच्यासाठी नक्की परत येईल. पण रिंकी स्पष्टपणे सांगते की बुट्टूने परत येऊच नये. हे दाखवतं की कदाचित आता ती बुट्टूसोबत लग्न करू इच्छित नाही. त्यानंतर आपण बुट्टूला पुन्हा त्या झाडाजवळ जाताना पाहतो, जिथे त्याच्या अंगात अमारीच्या आत्म्याने प्रवेश घेतला होता. बुट्टू त्या झाडाजवळ जातो आणि सीन इथेच कट होतो आणि हा चित्रपट इथेच संपतो. चित्रपटात एक पोस्ट क्रेडिट सीन दाखवला आहे, जिथे आपण रत्नमालाला मटण खाताना पाहतो आणि नंतर ती कॅमेऱ्याकडे पाहून विचित्रपणे हसते आणि इथंच पोस्ट क्रेडिट सीन संपतो. तर मंडळी, ही होती बुट्टू भूता चित्रपटाची एक थरारक कहाणी, जिथे आईच्या मायेपासून सुरू झालेला प्रवास एका भूताच्या कहाणीपर्यंत पोहोचतो. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? बुट्टूचं पात्र, अमारीची आत्मा आणि रिंकीचा निर्णय या सगळ्याबद्दल तुमचं मत नक्की कळवा. आणि मंडळी, जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर चित्रपट व्याख्याती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.